हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे जॉमेट्रिकल वर्ड आणि आज आपण या व्हिडिओमध्ये एक्सपोनंट रूल शिकणार आहोत. तर पहिला रूल आहे प्रोडक्ट रूल. तर हा रूल आहे a⁻m × a⁻n इज इक्वल टू a⁻m+n. तर एक एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला. 2⁴ × 2�3 इज इक्वल टू, यामध्ये बेस हे सेम आहेत त्यामुळे एक्सपोनंटचं याच्यामध्ये ॲडिशन होईल. म्हणजेच 2⁴ + 3 इज इक्वल टू 2�7. आता एक एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करायला देणार आहे. त्याचं ॲन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. तर 3⁻³ × 3⁻² इज इक्वल टू व्हॉट? याचा ॲन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्याल. नेक्स्ट आहे कोशंट रूल. तर कोशंट रूलमध्ये आहे a⁻m डिवायडेड बाय a⁻n इज इक्वल टू a⁻m−n. आता कोशंट रूलमध्ये बेसचं डिव्हिजन असतं आणि जे एक्सपोनंट असतात त्या एक्सपोनंटची इथे सबस्ट्रॅक्शन होते, मीन्स मायनस होते. आता एक्झाम्पल आहे 3⁴ / 3⁻² इज इक्वल टू 3⁻⁴ - 2 इज इक्वल टू 3⁻². आता तुमच्यासाठी एक्झाम्पल आहे 5⁴ / 5⁴ इज इक्वल टू व्हॉट? आता नेक्स्ट आहे पॉवर रूल. तर पॉवर रूलमध्ये a⁻x टू द पॉवर ऑफ y. इथे बेसचं एक्सपोनंट आणि त्याचं एक्सपोनंट इज इक्वल टू a⁻x × y. म्हणजेच एक्सपोनंटची इथे मल्टिप्लिकेशन होत आहे. तर एक एक्झाम्पल मी सांगते तुम्हाला. 4⁻³ इज इक्वल टू 4⁻, या एक्सपोनंटचे इथे मल्टिप्लिकेशन होईल. म्हणजेच 4×3 = 12, 4⁻12 याचा ॲन्सर येईल. आता तुमच्यासाठी 5⁻² इज इक्वल टू, तुम्ही याचा ॲन्सर मला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. नेक्स्ट आहे निगेटिव्ह रूल. यामध्ये एक्सपोनंट हा निगेटिव्ह असतो. तर a⁻−x इज इक्वल टू 1/a⁻x, मीन्स याचा इथे रेसिप्रोकल होतो. एक्झाम्पल आहे a⁻−5 इज इक्वल टू 1/a⁵. आता तुमच्यासाठी 3⁻² इज इक्वल टू 1/3⁻². आता नेक्स्ट आहे 0 रूल. तर 0 रूलमध्ये a⁻0 इज इक्वल टू 1. म्हणजेच आपण कोणत्याही नंबरचा जर एक्सपोनंट 0 घेतला तर त्याचं ॲन्सर येतं 1. मीन्स 2⁻0 इज इक्वल टू 1. आता तुमच्यासाठी एक एक्झाम्पल 4⁻0 इज इक्वल टू व्हॉट? तर अशा प्रकारे आपण एक्सपोनंट रूल्स ह्या व्हिडिओमध्ये शिकले आहेत. आय होप तुम्हाला ह्या व्हिडिओमधून शिकायला मिळालेलं असेल. तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.